विनीता वहिनी या केवळ उमेदवारच नाहीत तर त्या सर्वांच्या सुखादुःखात सामील होणारे आहेत. काम करणार कामासाठी करणार बरोबर बसली बघणार. विनीता भोगम या तरुण आहेत, तरुणांचे प्रश्न त्यांना माहिती आहेत. सरपंच पद त्यांच्याकडे होतं, त्यामुळे सरपंच पद असताना त्यांनी बऱ्यापैकी कामं केल्यात आणि जी कामं आता रखडलेले राहिलेले आहेत ते 100% इथून पुढे मार्गी लावते. कोणताही व्यक्ती किंवा कोणता पक्ष न बघता त्यांनी काम केलेलं आहे, त्या पद्धतीनं वहिनी काम करतील अशी आम्हाला आशा आहे. सागर भोगम माणसातला कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य कुटुंबात आलेला कार्यकर्ता आहे. कुठलाही विकास होत नाही, गावच्या विकासासाठी ते रात्रंदिवस झगडतात. विक्रमी मतांनी निवडून येणार, कळंब्याच्या विकासावर अतिशय सक्षम आहेत. भोगम साहेबांचं काम असू दे, भोगम वहिनी निवडून येणार. परत आता आमची दिनदलित राजश्री पाटील वहिनी पण निवडून येणार. तळागाळात जाऊन त्यांनी कामं केलेली आहेत लोकांची. आणि सरपंच पदाच्या काळामध्ये गट तट माणूस न बघता त्यांनी या ठिकाणी कळंबा गावामध्ये कामं केलेली आहेत. जमलेला जो जनसमुदाय होता वनिता वहिनींना जो गुलाल लागणार जो फिक्स झालेला, तो जिल्हा परिषद सुद्धा भाजप सरकारची आवश्यकता आहे. अशा उमेदवारांना तिकीट दिलेलं आहे की ते सक्षम आहेत आणि इथून पुढे काम करू शकतील. त्यांनी आधी सरपंच विकास केलाच होतं. विनीता सागर भोगम त्या विजयी निश्चित होतील. 100% ते निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे. तिन्ही उमेदवार सक्षम आहेत. विरोधकांनी आता दस्ती एकच की सागर बाबा यांचं लीड घेतली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे भाजपचे उमेदवार वनिता सागर भोगम आणि पंचायत समितीचे उमेदवार रामचंद्र गुरव यांच्या प्रचारार्थ आज कळंबा गावामध्ये भव्य अशी सभा होत आहे. या सभेला अनेक या पंचक्रोशीतील कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, ग्रामस्थ असतील उपस्थित आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दादा काय सांगाल, आज जिल्हा परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांची सभा होती आहे. या सभेला तुम्ही उपस्थित आहात, काय भावना आहेत? भावना म्हणजे ह्याच आहेत की देशात आपलं भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे, त्यामुळे जिल्हा परिषद सुद्धा भाजप सरकारची आवश्यकता आहे. त्यासाठी बरोबर. आता या ठिकाणी जर बघितलं तर भाजपच्या वनिता सागर भोगम या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत, तर रामचंद्र गुरव हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत. भाजपमध्ये केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहा असं म्हणताय. मात्र जे भाजपने उमेदवार दिलेत ते कितपत सक्षम आहेत असं वाटतंय? हे बघा, सागर भोगम साहेब हे कळंबा ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून 5 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. ग्राउंड लेवलला, ग्रास रूटला त्यांचं काम या सगळ्या गावाला माहित आहे. पंचक्रोशी सुद्धा त्यांची बऱ्यापैकी ओळख आहे. त्या ह्याच्यावर ते जिल्हा परिषद लढवत आहे. ते विक्रमी मतांनी निवडून येणार कळंब्याच्या विकासावर. काय सांगतो? आता जर बघितलं तर रामचंद्र सागर भोगम हे या ठिकाणी सरपंच म्हणून होते, काम केले ते. आता त्यांच्या पत्नी या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आहेत. कुठेतरी असं दिसत नाही का की सगळं पद त्यांच्याच घरात, घराणेशाही कुठे दिसत नाही? घराणेशाहीचा काही विषय येत नाही. डबल इंजिन सरकार म्हणते तसं हे जिल्हा परिषद असलं की ट्रिपल इंजिन, चोबल इंजिन सरकार म्हणून फास्ट पळालं. सागर भोगम म्हणतोय आपण की तुम्ही कामं केली, आता कुठेतरी सागर भोगम यांना या जिल्हा परिषद सदस्य पदाचा एक स्वार्थ असलेला दिसतो. नाही, स्वार्थ नाही त्या माणसाला. काय सांगता दादा तुम्ही? सागर भोगम या निवडणुकीमध्ये आता आपल्या पत्नीला उभं केलेला आहे, या पदाचा कुठेतरी त्यांना स्वार्थ आहे असं दिसतोय का? स्वार्थ नाही. जशी साहेब त्यांनी कळंब्याची सेवा केली आहे तशी त्यांना कळंब्यापासून खेगोडेबद्दल म्हणजे हे कळंबा जिल्हा परिषद असू दे, कळंबा पंचायत समिती असू दे किंवा दिन्नेरली पंचायत समिती असू दे, कळंब्यासारखा विकास या दोन्ही पंचायत समितीने जिल्हा परिषदचा सुद्धा करायचा आहे त्यांना. हे म्हणतात की त्यांनी ज्याप्रमाणे सागर भोगम यांनी कळंबा गावाचा विकास केला किंवा सेवा केली, त्याप्रमाणे खेबवड्यापर्यंत जिल्हा परिषदेचा सेवा आणि विकास करायचा. आतापर्यंत कळंब्यामध्ये त्यांनी जी विकास केला किंवा सेवा केली ती फक्त तोंड बघून केली. नाही, तसं काय नाही. तोंड बघून कुठलाही विकास होत नाही. गावच्या विकासासाठी ते रात्रंदिवस झगडतात. आता काय वाटतंय, भाजपने दिलेले उमेदवार आहेत, केंद्रात सत्ता जसं यांनी सांगितलं की राज्यात सत्ता आहे, तसं या कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातील लोक जे आहेत किंवा मतदार बंधू आहेत ते कितपत सागर भोगम आणि रामचंद्र गुरव यांच्या पाठीशी उभं राहतील असं वाटतं? 100%. आतापर्यंत आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितले की बाबा मतदानापुरतं यायचं, निवडून यायचं आणि 5 वर्ष परत गायब व्हायचं. असं सागर भोगम आणि गुरव करणार नाहीत कशावर? नाही, करू शकत नाही. कारण त्यांचा संपर्क आणि मित्र परिवार सगळा
कळंब्यामध्ये भरपूर आहे. मला काय सांगाल, तुमच्या काय भावना, तुम्ही सभेला उपस्थित आहात? केंद्रात भाजप, राज्यात भाजप, आता जिल्ह्यातही भाजप आहे. जिल्हा परिषद वरती आता सगळी सत्ता भाजपची आलेली आहे. त्याचप्रमाणे आता महापालिकेवर त्याच्यानंतर आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, त्यावरती 100% भाजपची सत्ता येणार. कारण भाजपचं सक्षमीकरणाचं काम आहे. तसं लाडकी बहीण योजना असते, पीएम किसान योजना असते, किंवा सौर ऊर्जेवरची जी आता सौर ऊर्जेवरती राबवलेली आहेत, परत शेती पंपाची योजना असतील, भाजपच्या अशा असंख्य योजना आहेत ज्या कार्य करतात त्या काँग्रेसच्या काळात नव्हत्या, लोकांना माहिती नव्हतं. या सर्व काही ज्या काही योजना आहेत त्या योजना फसव्या आहेत असा आरोप आता विरोधकांकडून केला जातोय. आरोप करायला त्यांच्याकडे काय आता सोर्स नाही. तुम्ही बघा, लाडक्या बहिणीचे पैसे घ्या, पीएम किसानचे पैसे घ्या, कुठे अडकलेले नाहीत, कायम ते प्रत्येक महिन्यावर खात्यावर येतात. लाडक्या बहिणीचे असू देत, पीएम किसानचे असू देत, किंवा शेती पंपाची कामं असू देत, या सगळ्या ज्या भाजपच्या योजना आहेत त्या आजपर्यंत सक्सेस झालेल्या आहेत आणि इथून पुढेही होतील. भाजपच्या योजना चांगल्या आहेत, सक्षम आहेत आणि त्या कायमचे सुरू राहतील असं तुम्ही म्हणाला. मात्र आता कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपने जे काही उमेदवार दिलेले आहेत, वनिता सागर भोगम आणि रामचंद्र गुरव, हे उमेदवार सक्षम आहेत असं वाटते का? अतिशय सक्षम आहेत. भोगम साहेबांचं काम असू दे किंवा आणि जे आता गुरु उमेदवार दिलेत गिरगाव मध्ये, तेही सक्षम आहेत, भाजपचेच काम करतात. अशा उमेदवारांना तिकीट दिलेलं आहे की ते सक्षम आहेत आणि इथून पुढे काम करू शकतील. आता असं दिसत नाही का की सागर भोगम हे स्वतः सरपंच आहेत, त्यांच्या पत्नीला आता निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय, घराणेशाही दिसून येत नाही का? कुठेही घराणेशाही दिसणं किंवा असं काही नाही आहे. कारण त्याचे नेतृत्व करण्याचे गुण त्यांच्यामध्ये आहेत, ते काम करू शकतात. कळंबासारख्या गावाला लोकप्रतिनिधी हवं, त्यांच्यासाठी नेतृत्व हवं. भविष्यात जे काय सागर भोगम आहेत किंवा त्यांच्या पत्नी वनिता भोगम यांच्याकडनं विकास कामं किती शक्य होतील? आता बऱ्यापैकी त्यांचे सरपंच पद त्यांच्याकडे होतं, त्यामुळे सरपंच पद असताना त्यांनी बऱ्यापैकी कामं केल्यात आणि जी कामं आता रखडलेली आहेत, राहिलेली आहेत, ती 100% इथून पुढे मार्गी लावते. आता कळंबा जिल्हा परिषद मध्ये ग्रामीण भाग शहरालगत जरी गाव असलं तरी ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणात यात सहभाग झालेला आहे आणि या गावातील ग्रामीण भागातील लोकांचा कितपत पाठिंबा सागर भोगम आणि रामचंद्र गुरव यांना लागेल? 100% पाठिंबा मिळणार. कारण तशी त्यांची कामच केलेली असतील, किंवा पेन्शन योजना असतील, राजीव गांधी योजना असेल, पीएम किसानच्या माध्यमातून अशी असंख्य कामं भाजपच्या ज्या योजना आहेत त्या घरोघरी त्यांनी राबवण्याचं काम केलेलं आणि इथून पुढेही करतील. कुठेतरी आता सागर भोगम किंवा रामचंद्र गुरव हे पैशाचा अमाप वापर करायला लागले, दबाव तंत्र वापरायला लागले आणि निवडणूक लढायला लागले. कसं आहे, अशा गोष्टी होत राहणार. पैशाचा वापर हे किंवा काय असेल ते, पण त्यांनी इथून मागे केलेलं कार्य, सरपंच असताना त्यांनी केलेलं काम, रस्ता असू द्यात, मंदिराचं काम असू दे, किंवा हॉलची कामं असू द्यात, किंवा सर्वची जी हायमास्तीची कामं आहेत ती कामं असू द्यात, किंवा मेन रोडची कामं असू द्यात, त्यांनी 100% करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते आम्ही बघितले आणि इथून पुढे ते करणार. तुम्ही प्रश्न केला की पैसे जोरावर काम होणार, पैसे जोरावर कामं होणार नाहीत. विकासाची जी कामं केली त्या जोरावरती कामं होणार, त्या जोरावरती निवडणूक होणार आणि यशस्वी होणार. दादा काय सांगताय, तुम्ही या सभेमध्ये आलेला आहात, काय प्रतिक्रिया येतो सभा बघून? सभा बघून चांगला प्रतिसाद वाटतो. भोगम वहिनी निवडून येणार, परत आता आमची दिंडलीची राजश्री पाटील वहिनी पण निवडून येणार, परत गुरव साहेब पण निवडून येणार. तुम्ही पण सगळे कशावर तुम्ही सांगताय? कसं एक तरी भाजपमुळे निवडून येणार, परत वैयक्तिक उमेदवारांचा संपर्क चांगला त्यामुळे निवडून येणार, 100% निवडून येणार, त्याचा काही विषयच नाही. संपर्कापेक्षा विकास कामावर जर बोलायला गेलं तर कसं आहे, भोगम यांच्याकडनं काय विकास झाला असं तुम्हाला दिसतंय? त्यांनी आधी सरपंच विकास केलाच होतं, परत या तिन्ही उमेदवारांना म्हणजे कुठल्या म्हणजे दिंडली पंचायत समिती असू देत, पाटील वहिनी असू देत, किंवा भोगम वहिनी असू देत, किंवा गुरव असू देत, त्या तिन्हींना आता भाजपचा पाठिंबा आहे ना. स्थानिक आमदार आहेत, वरती दिल्लीपासून आता गल्लीपर्यंत सत्ता त्यांचीच आहे, त्यामुळे विकास करायला पण त्यांना यायला चान्स आहे. आता उमेदवार सक्षम मानतात, 100% सक्षम आहेत, तिन्ही उमेदवार सक्षम आहेत. आता सक्षम आहेत. आता कुठेतरी या पदाचा त्यांना एक स्वार्थ आहे म्हणून आतापर्यंत कामं केली. यानंतर अनेक जे जिल्हा परिषद सदस्य आपण बघितल्यात की मतं मागायची, निवडून यायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं, असं भोगम असतील, गुरव असतील आणि इतर उमेदवार असतील करणार नाहीत. कशावर? नाही 100% करणार आहेत त्यांना. कारण कसं आहे माहित आहे, त्यांच्या पाठीमागे आमदार साहेब आहेत, ते पण काम करतात, त्यांचा संपर्क ते पण संपर्क ठेवणार, इथून पुढे पण ठेवणार आणि पुढे पण त्यांना चान्स मिळणार. काहीतरी काम केलं तर चान्स मिळणार, त्यामुळे ते काम 100% काम. येणाऱ्या 7 तारखेला मतदान आहे, 9 तारखेला निकाल आहे. 9 तारखेचा कळंबा जिल्हा परिषदेचा निकाल काय असेल? कामाला बीजेपी येणार, कमी येणार, जिल्हा परिषदला पण कमी येणार आणि पंचायतीला पण कमी येणार. दोन्ही दिंडरी असू दे
किंवा कळंबा पंचायत समिती असू देत त्यामुळेच येणार. काय सांगाल आज भोगम यांच्या तुम्ही प्रचाराच्या सभेमध्ये सहभागी झालेला आहात, काय तुमच्या भावना आहेत? प्रथमतः मी सांगतो, गेले 20 वर्ष झाले मी भाजप कट्टर माणूस आहे. ते काँग्रेसकडनं काही वर्षामध्ये सरपंच होते, तेव्हा कुठल्याही तळागाळात जाऊन त्यांनी म्हणले नाही की बाबा ह्यो कार्यकर्ता भाजपचा, ह्यो काँग्रेसचा आहे. त्यांनी आवर्जून त्यांनी सगळ्यांची कामं केलेली आहेत आणि आता ही प्रचार सभा बघून ती विजय निश्चित आहे त्यांचा. बर, कुठेतरी सागर भोगमना किंवा त्यांच्या पत्नी जे आहेत त्यांना या पदाचा स्वार्थ आहे असं दिसतंय का हो? नाही, हे पद पाहिजे म्हणून आतापर्यंत कामं केलीत आणि कधीच नाही. त्यांनी कधी असं म्हणले नाही की मला पद पाहिजे, पदाशिवाय माझं काम होणार. कधीही त्यांनी बघितलं नाही. तळागाळात जाऊन त्यांनी कामं केलेली आहेत लोकांची आणि माझी एक इच्छा आहे की विनिता सागर भोगम त्या विजयी निश्चित होतील. तुम्हाला काय वाटतंय या निवडणुकीमध्ये आता सध्या बघितलं तर सरपंच म्हणून सागर भोगम यांनी काम बघितलेलं आहे कळंब्याचं, आणि दुसरी गोष्ट आता त्यांच्या पत्नी वनिता भोगम या जिल्हा परिषद सदस्य पदासाठी या निवडणुकीत उतरलेले आहेत. सगळीच पदं आपल्या घरात ही घराणीशाही इथं दिसून येत नाही, घराणीशाही अजिबात नाही. त्यांनी सरपंच पदाच्या काळामध्ये गट तट माणूस न बघता त्यांनी या ठिकाणी कळंबा गावामध्ये कामं केलेली आहेत. आणि आता जिल्हा परिषद मध्ये सुद्धा 12 गावांचा जर विकास व्हायचा असेल तर संपूर्ण 12 गावांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महाडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली भोगम साहेब 100% विकास करणार ह्याची आम्हाला खात्री आहे आणि 100% ते निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे. खरं तर सागर भोगम हे काँग्रेसमध्ये काम करत होते, मात्र आता भाजपच्या उमेदवारी त्यांनी घेतलेली आहे. भाजप हवं तितकं त्यांच्या सोबत राहील असं वाटतंय का? 100% राहणार. आम्ही खरं तर महाडिक साहेबांचे कट्टर कार्यकर्ते आहे. भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहेच, पण महाडिक साहेबांचे आम्ही कट्टर कार्यकर्ते 100% सागर भोगम साहेबांच्या प्रचारामध्ये सक्रिय आहे आणि 100% आम्हाला खात्री आहे की ते निवडून येणार. आणि हीच परिस्थिती संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघात दिसते. 100%. आता असं चित्र कुठे दिसते का की सागर भोगम जे आहेत ते पैशाचा अमाप वापर करतायत, दबाव तंत्र वापरतायत आणि अजिबात नाही. कधीच तसं आम्हाला वाटत नाही. आणि त्यांचे काम करण्याची एक दृष्टी चांगली आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच विनिता वहिनी सुद्धा तसं काम चांगलं करतील आणि 100% ते निवडून येतील. बरं, आज वनिता भोगम यांच्या प्रचार सभेमध्ये सहभागी झाला होता. काय वाटतं या एकूण प्रचाराकडे बघून? प्रचार सभेबद्दल जर बोलायचं झालं तर जमलेला जो जनसमुदाय होता किंवा जे मतदार होते याच्यावर सागर भोगम यांना गुलाल, वनिता वहिनींना जे गुलाल लागणार हे फिक्स झालेलं आहे. विरोधकांनी आता दस्ती एकच की सागर भोगम यांची लीड घेतली. बर, एवढा आम्हाला त्यांच्याविषयी कॉन्फिडन्स आणि आम्ही एक महाडिक घराण्याशी कट्टर समर्थक जे महाडिक साहेबांच्या आदेशानुसार चालणारे एक कार्यकर्ते, यानुसार आम्हाला एक असा विश्वास वाटतो की येणाऱ्या काळात जिल्हा परिषद मध्ये भाजपचाच जिल्हाध्यक्ष आणि कळंबा जिल्हा परिषद मध्ये भोगम साहेब यांची गुलाल फिक्स आहे. कुठंतरी आपण आतापर्यंत अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितलेत की बाबा ते एखादं पद मिळालं किंवा आता मतं मागायची, निवडून यायचं आणि परत 5 वर्ष गायब व्हायचं, असं वनिता सागर भोगम करतील असं वाटतंय का? नाही, ते जर तसं पाहता गेलं तर गेले मागचे 5 वर्ष त्यांचे मिस्टर सागर भोगम हे कळंबा गावचे सरपंच म्हणून पहिले लोकयुक्त सरपंच म्हणून त्यांनी पद भूषवलेलं होतं. पण त्यावेळी ते काँग्रेस पक्षामध्ये होते आणि आम्ही भाजपचं काम करत होतो. त्यावेळी आमच्या 1-2 सीट फक्त होत्या, तरी सुद्धा त्यांनी कोणताही पक्षपातीपणा न करता आम्हाला त्यांनी मदत केली होती किंवा इतर तरुण मंडळ किंवा इतर सामाजिक कार्य किंवा इतर गोष्टीमध्ये त्यांचा कोणताही व्यक्ती किंवा कोणता पक्ष न बघता त्यांनी काम केलेलं आहे. त्या पद्धतीनं वहिनी काम करतील अशी आम्हाला आशा आहे आणि ते 100% करणार. त्यांनी मगाशी बोलताना पण सांगितलं की मला जास्त बोलता येत नाही, पण मी कामातनं जे काय ते करून दाखवीन. आणि त्याचबरोबर दक्षिणचे कार्यसम्राट आमदार अमल माडिक साहेब, परत खासदार धनंजय माडिक साहेब यांच्या विचारसरणीनं चालणारा जो आमचा युवक वर्ग आहे किंवा जो मतदाता आहे, त्यामुळे आम्हाला 100% गॅरंटी आहे की भोगम वहिनी हा गुलाल घेतील. बरोबर, तुम्ही म्हणालात की सागर भोगम हे या ठिकाणी सरपंच म्हणून काम त्यांनी केलेलं आहे, पहिले लोकनियुक्त सरपंच आहेत, मात्र काँग्रेसकडून होते. आता या निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेतलेला आहे. कितपत वाटते की महायुती भाजपचे जे काही कार्यकर्ते असतील किंवा त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो सागर भोगम किंवा वनिता भोगम यांच्या मागे राहील असं वाटतंय? 100% आम्ही महाडी करण्याशी एवढं कट्टर आहे
की साहेबांनी जरी दगड उभा जरी केला असता तरी आम्ही त्यांना मतदान करून निवडून आणलं असतं. एवढा आमच्यावर म्हणजे आमचं माडिकांच्यावर प्रेम आहे. सागर भोगम आणि वनिता भोगम असतील किंवा पंचायत समिती जे आपले भाजपचे उमेदवार असतील, भाजपनं दिलेले उमेदवार आहेत म्हणून त्यांना निवडायचं की विकास करतील असं तरी दिसतंय का? 100% कारण कार्यसम्राट आमदार अमल माडिक साहेब यांच्या नेतृत्वात किंवा धनंजय माडिक साहेब यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत आहे. त्यामुळे आम्हाला गॅरंटी आहे की विकास प्लस माडीकरांना असलेलं प्रेम हे 100% होणार. आणि गेलेले मागचे 5 वर्षाचे आमदार जे आता आम्ही मोठं नाही की त्यांच्याविषयी बोलावं, पण त्यांचा विकास आणि त्याच्या पाठीमागचा 5 वर्षाचा विकास हा जनतेनेच परत तालमोल करून यावेळी अमल साहेबांना संधी दिलेला आहे. आणि विकास आणि माडीकरांना हे 100% या वेळेला मतदान करताना तुम्ही व्यक्ती बघणार की पक्ष? पक्ष आणि व्यक्ती हे दोन्ही पण. बर, काय फरक पडेल? काहीच नाही फरक पडणार. दादा नमस्कार. नमस्ते. आज प्रचारामध्ये तुम्ही सहभागी झाला होतात. आज मोठी सभा या ठिकाणी झालेली आहे. कशी वाटली? काय सभेमध्ये तुम्हाला दिसून आलं? सभेमध्ये दिसून आलं की आज बीजेपी च कार्य प्रत्येक वक्त्याने सांगितलं आणि त्या तंतोतंत त्या बीजेपीच्या कार्यासंदर्भातले प्रत्येकाने लोकांना घरोघरी पोचलेली जी योजना आहेत त्या योजनेचा लाभ 100% यावेळेला ते बीजेपीला होणार. आणि आतापर्यंत झालेल्या इलेक्शन बघितल्या असं महानगरपालिकेच्या आमदारकी जिल्हा परिषद आता ज्या झाल्या इलेक्शन त्या झालेल्या इलेक्शन मध्ये बीजेपीनं बाजी मारलेली आहे. आणि आज सुद्धा लोकांच्या डोक्यात विषय आहे की ह्यांच्या योजना घराघरापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे यावेळेला जिल्हा परिषद पंचायत समितीचे 100% बीजेपी सीट. साहेब माझा एक प्रश्न असेल की भाजपनं अनेक योजना आणल्या, महायुती सरकारनं अनेक योजना, त्या योजना घरोघरी पोहोचल्या. मात्र आज भाजपने जे काही उमेदवार या ठिकाणी दिले आहेत, वनिता सागर भोगम, हे उमेदवार सक्षम आहेत असं वाटतंय का? 100%. कारण ज्या सागर भोगम जे आहेत हे एवढ्या मोठ्या 10,000 लोकसंख्या मतदारसंघाच्या मोठ्या गावात सरपंच म्हणून निवडून आले होते आणि त्यांनी त्या 5 वर्ष जे कार्य केलं ते त्यांनी प्रामाणिकपणे केलं. कुठल्याही स्वच्छ प्रतिमेचा सरपंच म्हणून आजपर्यंत त्यांची आता जी गावात चर्चा चालू आहे त्या माणसाने की जी ग्रामपंचायतची इमारत बांधणे, बाकीच्या गावात येणारे फंड किंवा लोकांच्या बरोबर पोहोचवणे किंवा लोकांना कुठल्याही लोकांना कधी त्यांना दुखवलं नाही की हा माझा तो माझा असं म्हणणे. ग्रामपंचायतमध्ये कधी गेलं तरी तू त्या पक्षाचा आहे. कारण मी त्यावेळेला त्यांच्या विरोधातला प्रचार करणारा एक कार्यकर्ता आहे. आज मी आमच्या पक्षात आले म्हणून आम्ही त्यांचा प्रचार करतो. परंतु जे असे जे आहे त्यांनी कधी कुणाला दुखवलं गेल्यानंतर ह्यांचं काही काम बघा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सांगणे की ह्याचं काय ते पहिलं काम करा, नसेल तर आपण स्वतः खिशातले पैसे घालून काम करणारा कार्यकर्ता. सागर भोगम यांना कुठंतरी या जिल्हा परिषद सदस्य पदाचा एक स्वार्थ होता म्हणून त्यांनी आतापर्यंत लोकांची कामं केलीत. आता यानंतर अनेक जे जिल्हा परिषद सदस्य आपण बघितलेत की बाबा मतं मागायची, निवडून यायचं, गायब व्हायचं, असं सागर भोगम किंवा वनिता भोगम करतील असं वाटतंय का? नाही, शक्यच नाही. हा सागर भोगम माणसातला कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता आहे. त्या म्हणजे आज जे त्यांचं वैभव आहे फार मी लहानपणापासून सागर भोगांना बघतोय, त्यांच्या फॅमिलीला बघतोय. ते लहान कुटुंबातून म्हणजे एक खेडेगावातून आलेले आहेत आणि त्या लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या काही गरजा आहेत त्यांना त्या माहितीच आहेत. हा असा उमेदवार आहे. काय सांगशील तू? आज वनिता सागर भोगम यांच्या प्रचार सभेमध्ये सहभागी झाली होतीस, काय तुझ्या भावना आहेत? काय येण्याचं कारण असेल? विनीता वहिनी या केवळ उमेदवारच नाहीत तर त्या सर्वांच्या सुखादुःखात सामील होणाऱ्या आहेत. आणि त्या एक म्हणजे असं त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असं आहे त्यांच्या कामातूनही त्यांचा प्रामाणिकपणा दिसून येतोय. जेव्हा सागरदादा सरपंच होते मागच्या वेळी तर त्यांची कामे बघून खूप म्हणजे त्यांचा अभिमान वाटतो मला. त्यांनी गावची सगळी कामे केली. फक्त माझं एक म्हणणं आहे की त्यांना निवडून आणलं पाहिजे. आता जिल्हा परिषद साठी उभारले आहेत आपल्या विनीता बहिणी, त्यांना निवडून दिलं पाहिजे सर्वांनी. कमळालाच मतदान केलं पाहिजे. भाजप या चिन्हावरती निवडणूक लढत, कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत आणि सागर भोगमनी जसं या प्रमाणात इथं काम केलेलं आहे तसं वनिता भोगम संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघात काम करतील असं तुला वाटतंय का? नक्की करणार. म्हणजे ते जसं त्यांच्या मिस्टरांनी जसं काम केलं तसं त्याही त्यांच्या मागे त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या नक्की काम करणार. काय सांगताय आजी? सागर भोगम निवडून आलेत. सागर भोगम सरपंच झालेत. त्यांनी ग्रामपंचायत उभा केली, गटरी बांधली, गलीच्या बाजू पट्ट्या सगळ्या भरल्या. काय मग त्या भरल्यावर परत आता सागर विंता भोगम उभा राहिला.
बर उभा राहिली. आता सागर विनता सगळं चांगलं करणार. तिला सगळ्याची मतं द्यावी, मतं चिन्ह द्यावं, बटन दाबावं, बर बटन दाबावं. पण विनिता भोगम कामं करतील असं वाटतंय का हो? कामं करणार विनता बघून कामं सगळ्यांची करणार. गोरगरिबाशी बघणार. तिथनं सगळ्यांची कामं करणार. सगळ्यांची ती गोरगरिबाशी बघणार. घरात कोण आलं तर कामं सांगत त्यांची कामं करणार. बर विनता बघून काम करणार. काय सांगशील तू आज या सभेमध्ये आली होतीस, सभेमध्ये येण्याचं कारण काय? विनिता भोगम ह्या तरुण आहेत, तरुणांचे प्रश्न त्यांना माहिती आहेत. त्या ह्या भागात निवडून आल्या तर त्यांना नक्कीच ह्या भागात विकास होईल. विकास होईल असं वाटतंय का? हो वाटते. तर आपण पाहिलं की कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण ज्यावेळेला वनिता सागर भोगम या भाजपचे ज्या काही जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत यांची एक सभा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाली आणि या सभेमध्ये आलेल्या नागरिक असतील, तरुण असतील, तरुणी असतील यांच्याशी आपण संवाद साधला. तर यामध्ये आपल्याला असं दिसून आलं की सागर भोगम जे आहेत यांनी या गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच आहेत आणि या सरपंच पदाच्या काळात त्यांनी ग्रामपंचायत इमारत उभारण्यापासून संपूर्ण कळंबा परिसराचा कायापालट केलेला आहे. अगदी स्वच्छता असतील, रस्ते असतील, गटर्स असतील, या मूलभूत सोयी सुविधा देण्याबरोबरच या भागातील व्यक्तिगत लोकांची विकास कामे जी आहेत ते अनेक विकास कामे मार्गी लावलेली आहेत. कोणतीही जात धर्म विरोधाचा कार्यकर्ता असेल किंवा अशा गोष्टी न मानता सागर भोगम यांनी या संपूर्ण परिसराचा कायापालट केलेला आहे आणि असाच कायापालट कळंबा जिल्हा परिषदेचा जर करायचा झाला तर विनिता सागर भोगम यांची उमेदवारी योग्य आहे आणि त्या सक्षम उमेदवार आहेत. यांना नक्कीच त्यांना गुलाल लागेल असा आशावाद या तरुणी असतील, तरुण असतील किंवा या सभेला आलेल्या नागरिकांनी, ग्रामस्थांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, कळंबा.